परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात एसआयआरचा काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान या ठिकाणी जिंतूर सेनेतील विभागीय अधिकारी शैलेश लाहोटी तसेच जिंतूर तहसीलदार शीतल कचवे तसेच या ठिकाणी निवडणूक प्रमुख नायब तहसीलदार म्हणून मुंडे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिंतूर शहरामध्ये या ठिकाणी एसआयआरचे काम सुरू आहे. दरम्यान जिंतूर तालुक्यातील यापूर्वी सांगळेवाडी या ठिकाणी 100% एसआयआरचं काम संपन्न झालेलं आहे. आता दुसऱ्या क्रमांकावर पुन्हा या ठिकाणी सावंगी म्हाळसा सर्कलमधील हिवरखेडा या ठिकाणी आज दिनांक 16 जुलै रोजी या ठिकाणी 100% मॅपिंगचा कार्यक्रम त्यांनी यशस्वी केलेला आहे. एसआयआरचे काम करणारे बीएलओ संतोष चिबडे सर आहे, ज्यांनी खूपच छान असं कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून त्यांनी प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन त्यांनी चांगलं काम केलेलं. त्यांच्याशी आपण संवाद साधू. काय आहे त्यांचं म्हणणं? संतोष चिबडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरखेडा, सावंगी म्हाळसा ग्रामपंचायत अंतर्गत. बरं, कधीपासून सुरू केली होती आपण? जुलैपासून. 1 जुलैपासून. किती दिवसात कार्यक्रम संपन्न झाला? याला लागले 15 दिवसामध्ये पूर्ण झाला. अच्छा, किती मतदारसंख्या होती आपली? 433. झालं किती? 100%. 100%. हो. अच्छा, त्याच्यामध्ये काही वगळणी वगैरे? हा, स्थलांतर, मयत आणि दुबार. अच्छा, असे किती लोक येतात? असे 35 लोक. 35 लोक. बरं, सगळ्याचे फॉर्म भरून घेतले? हो, 100%. बरं, याचा अनुभव काय राहिला तुमचा? अनुभव चांगला आला. लोकांनी, मतदारांनी सहकार्य केलं चांगल्या प्रकारे. अच्छा. कारण शाळेला लवकर जावं लागायचं. सकाळी लवकर गेलं तरच मतदार घरी मिळत होते, नाहीतर मग शेताला पेरणीला निघून जात होते. त्यामुळे लवकर जाणे आणि डाटा कलेक्ट करणे आणि दुपारी तो ऑनलाईन करणे, अशा प्रकारे हे काम होतं. या कामामध्ये आपले तहसीलदार साहेब मुंडे साहेब यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन लाभलं. त्याच प्रकारे शीतल कचवे मॅडम आणि आपले उपविभागीय अधिकारी शैलेश लावटी साहेब यांचं सुद्धा मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. त्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही यशस्वी पूर्ण केलं. आता जे काम करत आहे बीएलओ, अनेकाचे काम सध्या घडीला संत गतीने सुरू आहेत, त्यांना काय तुम्ही सांगू इच्छिता? त्यांना काय होईल तेवढं गृहभेटी देणे आणि जे मतदार बाहेरगावी आहेत त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट करणे आणि होईल तेवढी माहिती गोळा करून ती ऑनलाईन करणे. इंदूर तालुक्यामध्ये 2 नंबर 100% कामकाज केलं आहे. ह्याच्यापूर्वी सांगळेवाडी यांनी 100% काम केलं होतं. त्यानंतर मतदान केंद्र क्रमांक 50 हिवरखेडा यांनी 100% काम केलेलं आहे. अच्छा, 2 झाले गावाचे? 2 गाव आमच्या जिंतूर तालुक्यामध्ये 2 मतदान केंद्रवाल्यांनी 100% कामकाज केलं. बरं सर, आता किती टक्के मतदान आपल्याकडे झालेलं काम आतापर्यंत? जिंतूर तालुक्यामध्ये जवळजवळ आज 52% कामकाज झाले. मॅपिंग झाली. एसआयआरचं कामकाज. अच्छा, त्याच्यामध्ये ग्रामीण शहरी असं काही वर्गी केलं तर? नाही, तसं काय अजून नाही. तसं झालेलं नाही अजून. तर सर, जे लोकांच्या त्रुटीमध्ये किंवा ॲनिमलमध्ये नाव आले, हे लोक खूप घाबरत आहेत. ते फॉर्म आणून देत नाही असा देखील सांगितलं जातो. त्या लोकांना काय सांगायचं? आमचं एकच म्हणणं आहे की कोणत्याही मतदार यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. कोणतेही पात्र जे मतदार आहेत ते अपात्र होणार नाहीत. त्याच्यामुळे सर्व मतदार यांनी सहकार्य करावे आणि जे आम्ही फॉर्म दिलेले ते लवकर भरून आणून देण्यात यावे की जेणेकरून मतदार यादीमध्ये त्यांचे नाव येईल. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.